आपण प्रसादाचा शिरा करत आहोत। त्यासाठी आपण घेतलेली रेसिपी बघूया। इकडे दूध आहे, तूप आहे, जायफळ आहे, मनुके आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, तसेच रवा आहे, साखर आहे। आता आपण दूध उकळी येण्यासाठी ठेवलं आहे। आता त्यामध्ये आपण ॲड करतो आहे तूप। त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आपण थोडे खरपूस असे भाजून घेणार आहोत। आता आपण तुपामध्ये रवा टाकला। आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलची। आता ते चांगलं परतून घेतल्यानंतर वेलची टाकल्यानंतर आता आपण ॲड करणार आहोत दूध। थोडं आपण दूध ॲड केल्यानंतर व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ॲड करतो आता साखर आणि ड्रायफ्रुट्स। आता हे व्यवस्थित मिश्रण झाल्यानंतर आपण जायफळ थोडं किसून टाकणार आहे आणि असं आपलं सोप्या पद्धतीने झालेलं आहे शिरा तयार। आणि असं आपण नैवेद्यासाठी वगैरे करतो, प्रसादासाठी करतो तसं